महाराष्ट्र या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नका। न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद सर्कल मधील हवा कुणाची। या उपक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण थेट मतदारसंघातली हवा पाहणार आहोत आणि या हवेचं रूपांतर सुनामीत कसं होते ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये स्थगिती मिळत आहे। मात्र ह्या स्थगितीमुळे अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड सुद्धा होत आहे। अनेक कार्यकर्ते कामाला लागतात आणि पुन्हा निवडणूक स्थगित झाली की पुन्हा त्यांचा नर्वस सिस्टम त्यांच्यामध्ये रुजतो आणि ते पुन्हा थांबून जातात आणि पुन्हा जसे न्यायालयाची प्रक्रिया सुरू होते, निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा कुठं आणखी ते गती घेतात, पुन्हा आणखी थांबतात। यामुळे 2017 पासूनच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात लांबणीवर गेलेल्या आहेत। तर आज जाणून घेणार आहोत आपण तिवसा विधानसभा क्षेत्रातील शेवटचं टोक असलेल्या जिल्हा परिषद सर्कल कोल्हापूरची परिस्थिती। मित्रांनो, गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहतो, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद, नगरपंचायती, ग्रामपंचायत, पंचायत समिती या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांच्या असतात आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सज्ज असतात। मात्र पक्षाकडून वेळोवेळी अनेक कार्यकर्त्यांना डावललं जातं, अनेक निष्ठावान कार्यकर्त्याची किंमत केली जात नाही, त्यामुळे अनेक कार्यकर्ते वेळेवर पक्षांतर सुद्धा करतात। मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असलं तरी मागचा आढावा घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण मागचा आढावा घेतल्यानंतरच आपण पुढे जिल्हा परिषद सर्कल कोल्हापूरची परिस्थिती काय आहे हे पाहणार आहोत। तर यावेळी आपल्या जिल्हा परिषद सर्कल कोल्हापूर यामध्ये 2017 मध्ये इच्छुक असलेले उमेदवार अनेक होते। मात्र त्यापैकी राजू सायकर पवार यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट देण्यात आली होती। तर सोबतच संजय चंपत सोळंके हे राष्ट्रवादी पक्षाकडून उभे होते, तर शिवसेनेकडून गणेश शालिकराम सोळंके, तर भारतीय जनता पार्टीकडून विनोद हिम्मतराव खानंदे आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून अनिल प्रताप सिंग खानंदे हे उमेदवारांच्या मध्ये 5 उमेदवार एकूण या सर्कलमधून उभे होते आणि यामध्ये प्रमुख लढत जे झाली तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि यामध्ये कुणाला किती मतदान मिळालं हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे। काँग्रेस पक्षावर असलेले पवार यांना 3699 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर असणारे सोळंके यांना 2852 मतं मिळाली, तर विनोद खानंदे यांना 3822 मतं मिळाली आणि अनिल खानंदे यांना 1181 असे मतं मिळाली। तर यामध्ये नोटाचा वापर 203 लोकांनी केलेला आहे आणि यामध्ये मताधिक्य जास्त न घेता 209 मतांनी गणेश शालिकराम सोळंके यांचा विजय झालेला आहे। तर यामध्ये 5 एकूण उमेदवार उभे होते आणि 5 पैकी शिवसेना इथं विजयी ठरलेली आहे आणि या विजयी मध्ये शिवसेनेनं 209 मतांना आघाडी घेऊन विजय प्राप्त केला असला तरी हा विजय शेवटच्या टोकावरचा असल्याचं बोललं जातं। मात्र या होणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये या जिल्हा परिषद सर्कलमधून कोणाला कोणता पक्ष तिकीट देईल आणि समीकरण कसं असेल यावर सर्व अवलंबून आहे। तर या जिल्हा परिषद सर्कलमध्ये प्रत्यक्ष आपण फिरणार आहोत, प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करणार आहोत आणि उमेदवार नेमका कोण आणि कोण पाहिजे यासाठी सुद्धा, कोणत्या पक्षाचा पाहिजे यासाठी सुद्धा आपण थेट जनतेतून विचारणा करणार आहोत। तोपर्यंत नमस्कार।